नमस्कार. इथे मी बांगडे घेतलेले आहेत. ते सर्वात अगोदर साफ करून घेते. आता बांगड्यांना मधून चीर लावून घेते दोन्ही बाजूनी. आणि बांगड्यातला काटा कापून घेते, म्हणजे त्यात स्टफिंग भरायला बरं पडेल. आता बांगडा स्वच्छ धुवून घेते. अशा प्रकारे बांगडा कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बाकी उरलेलेचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे बांगडा छोटे तुकडे करून कापून घेतलेले आहे. त्यात लाल मिरची पावडर, हळद, चिंचेची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, आले लसूण पेस्ट सगळं मिक्स करून घेते आणि बांगड्यांना लावून घेते. 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवलेले बांगडे. इथे लंगडीमध्ये तेल घेतलेले आहे. त्यात एक दालचिनीचा मोठा तुकडा, मेथी आणि राई घालते. राई तडतडल्यावर मसाला लावून ठेवलेले बांगड्याचे तुकडे दोन्ही बाजूने फ्राय करून घेते. त्यात मसाल्याचं पाणी घालते आणि पाणी आटेपर्यंत शिजून घेते. मसाल्यातनं पाणी आटलेलं आहे, तेल सुटलं आहे. बांगड्याचं लोणचं तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात बारीक चिरलेलं आलं लसूण घालते. 2 सेकंद परतून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घेते. त्याच्यावर लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि चिंचेचं पाणी घालते आणि कोथिंबीर घालून परतून घेते आणि बाजूला काढून घेते. इथे लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि चिंचेची पेस्ट घालून पेस्ट करून घेते. इथे बांगड्यांना लावून घेते आणि कांद्याचं स्टफिंग केलेलं ते बांगड्यामध्ये भरून घेते. अशा प्रकारे बांगड्यामध्ये सारण भरून घेतलेले तर धाग्याने बांधून घेते, नाही तर सारण बाहेर पडेल. अशा प्रकारे बांधून घेते. अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवलेलं. इथे प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. बांगड्यांना रवा लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यात बांगडे फ्राय करून घेते. दोन 3 वेळा परतून बांगडे फ्राय करून घेते. बांगडे फ्राय करून झालेले आता मी काढून घेते. इथे कढीसाठी लागणारं वाटप काढून घेते. त्यासाठी लागणारे साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता मी ग्राइंडरमधनं वाटून घेते. भांड्यात वाटप काढून घेतलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि 2 कोकमं घालून वाटपाला उकळी काढून घेते. त्यात साफ करून ठेवलेली कालवं घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि कढीला छान उकळी काढून घेते. कढीला उकळी आलेली आहे. कालवं शिजलेली आहेत. कालवांची कढी तयार आहे. इथे लाल मटाची भाजी घेतलेली आहे, साफ करून बारीक चिरून. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून 2-3 मिनटं झाकण लावून झाकण काढलेले. आता त्यात चवीप्रमाणे मीठ आणि ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून घेते. पुन्हा थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. आता झाकण काढलेलं आहे. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. लाल मटाची भाजी तयार आहे. इथे तेल घेतलेलं आहे मी. त्यात 2 सुक्या मिरच्या भाजून घेते क्रिस्पी होईपर्यंत आणि त्याच तेलात बारीक चिरलेला कांदा घालते. 1 मिनटं परतून घेते आणि गॅस बंद करून घेते.
मिरच्या भाजून थंड झालेल्या आहेत. त्यात थोडंसं मीठ घालून हाताने कुस्करून घेते. त्यात परतून घेतलेला कांदा घालते आणि मिक्स करून घेते. कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालते बारीक कापून घेतलेली. हाताने मिक्स करून घेते सगळं. एक उकडलेलं अंड घेतलेले ते कांद्यामध्ये मिक्स करून घेते. वरून लिंबाचा रस घालते आणि हाताने पुन्हा मिक्स करून घेते. अंड्याचं भरीत तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.